कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. हाय, मी शुभंकर सलील कुलकर्णी. हाय, मी अनन्या सलील कुलकर्णी. आम्ही दोघं आजच्या मधली सुट्टीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आलोय आदर्श शिक्षण मंडळीत अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल मध्ये. माझा बाबा महाराष्ट्रातल्या 45 स्कूल्स मध्ये गेला, पण आमच्या शाळेत का आला नाही. मग मी त्याच्याकडे खूप हट्ट केला की आमच्या शाळेत आला नाहीस तर बघ. जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. गेली अनेक वर्ष अगदी प्ले ग्रुप पासून 10वी पर्यंत अनेक उत्तम विद्यार्थी घडवलेली आणि आजही घडवणारी ही आदर्श शिक्षण मंडळीची अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल माझ्या घरापासून इतक्या जवळ आहे. आणि माझी मुलं, माझ्या भावंडांची मुलं, भाचे पुतणे, माझ्या मित्रांची मुलं इतकी ओळखीची रत्न इथे आहेत ज्यांना मी अनेकदा जवळून पाहिलंय, ऐकलंय. आज गंमत म्हणजे तुम्ही त्यांना ऐकणार आहात. बघूया ही माझी ओळखीची रत्न आपल्याशी काय काय बोलतात. आणि आता माझ्याबरोबर एकदम एक सिनियर स्टुडंट्स आहेत, म्हणजे केजी मधले सिनियर स्टुडंट्स. सिनियर केजी मधल्या 3 मैत्रिणी आहेत, रिद्धी, तनिषा आणि रेवा. हाय, कशा आहात तुम्ही? मला तुमचे टीचर आणि तुमच्या सगळ्या वर्गातल्या मैत्रिणी सांगत होत्या की तुम्ही सतत बडबड करता, हो ना? हो. कोण सगळ्यात जास्त बडबड करतं तिघींपैकी? आम्ही दोघी जास्त बडबड करतो. तुम्हाला कुठला ग्रुप म्हणतात सगळे? बडबडा ग्रुप. बडबडा ग्रुप. कशावर गप्पा मारता का तुम्ही सारखं? आमच्या मैत्रिणीवर आम्ही दंगा खेळ खेळलो आणि त्याच्यावर आवाज बसला असतो आमचा. आवाज बसला असतो. माझ्या फ्रेंडची सारखी टॉकिंगच करत असते. हो. आणि तू का रिद्धी? सारखं ओरडायचं आणि खेळायचं. बरं, आता आपण पटापट उत्तर द्यायचे. आता रेवापासून, तुला सगळ्यात जास्त कंटाळा कसला येतो? रीडिंग. तुला? खेळण्याचा. कंटाळा येतो. आणि तुला? अभ्यासाचा. कारण की मी एक छोटा तोता दंगाच करतो म्हणून. कोण छोटा? माझा भाऊ होता, तो दंगाच होता, त्याने तिथे पोच घातलं. इकडे आणि इकडे दोन्ही. कंटाळा येतो. हे थंडीच आहे आणि म्हणून मला कंटाळा येतो. आणि तुम्ही आता मोठी झाल्यावर कोण होणार आहे रेवा? टीचर. हा. आणि डान्सर. इंजिनियर आणि कथ्थक. टीचर, डान्सर. आणि तू? मी सिंगर. सिंगर फक्त? आणि माझ्या भावाची ताई. भावाची ताई होणार आहेस मोठेपणी? नक्की? हो. तुमच्या तिघींमध्ये सगळ्यात भांडकुदळ कोण आहे? मी. या दोघी हात वर करायच्या आधीच तू गेलास, त्या पण करणार होत्या, हो ना? का नाही? मी भांडत नाही भांडत नाहीस ना कधी? भांडते माझ्या दीदीशी. भांडतेस तू? पण माझा भाऊच माझ्याशी भांडतो आणि मी त्याला मारत नाही, काहीच करत नाही. किती शहाणी आहेस तू. पण मी फक्त जेव्हा तो पोच करतो तेव्हा हात अडवायला जाते, पण तो पटकन पंजा मारतो मला. पंजा? हो, म्हणजे त्याचं नख मारतो. अगं पण पंजा माहिती का मांजर आहे का? तुम्हाला प्राणी सगळ्यात पाळायला, समजा आई आणि बाबांनी सांगितलं की एक प्राणी पाळूया, कुठला प्राणी पाळशील तू? घोडा. तू? हत्ती. मग शाळेत कशावर न जाणार? घोडा. मी घोडा. घोड्यावर? मी पण घोडा.
चला मग मस्त. आता काही दिवसांनी आपल्याला पुण्यात आता या पहिलीत गेल्या की एक हत्तीवर अशी अशी बसून शाळेत येते आणि 2 जणी घोड्यावर टाकडाक टाकडाक टाकडाक. अवंती आणि वेद, तुम्ही मला सांगा की तुम्ही सिनियर केजीत मॉर्निंगलात का आफ्टरनूनला? मॉर्निंग. बरं आता ना आपण तुमच्या दोघांच्यात एक कॉम्पिटिशन लावूया. तुम्हाला सांग, मुलं भारी असतात का मुली भारी असतात? मुलं. तुला काय वाटतं? मुली. मुलं हुशार असतात का मुली हुशार असतात? मुलं. मुली. आणि वेड्यावर का कोण वागतं, मुलं का मुली? मुली. मुलगा. मुली. मुली. मुलगा. मुली. मुलगा. मुली आवडते. मोठं झाल्यावर कोण जास्त शहाण्यासारखं वाटतं? मुलं. मुलं. मुली पण. ए नाही तू पहिली. नाही मुलं म्हणलीस पहिली तू. आता त्यांनाच गोंधळ होतोय, आपण काय नक्की उत्तर द्यायची. पण तू तर मोठेपणी कोण होणार आहेस, पटकन सांग मग. डॉक्टर. तू? मी पोलीस. पोलीस. ट्रॅफिक पोलीस होणार का क्राईम ब्रांच? क्राईम ब्रांच. आणि तू डॉक्टर कसली होणार? डोळ्याची, हाडांची, नाकाची? नाकाची होशील? ओके. नाकाची डॉक्टर अवंती आणि क्राईम ब्रांच इन्स्पेक्टर वेद यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि आता माझ्याबरोबर रानडेबाई आणि जोशीबाई आहेत आणि त्या आता माझी गप्पा मारणार आहेत. त्यामुळे तुम्ही पटापट उत्तर मला द्या की या जगात सगळ्यात जास्त राग तुला कोणाचा येतो? राग असा कोणाचा येत नाही, पण जे म्हणजे जो कोण मला असं एकदम त्रास द्यायला लागतात किंवा जेलसीच वाटायला लागते, मग थोडंसं मला चिडचिड होते. जेलसी म्हणजे काय ग? जेलसी म्हणजे दुसऱ्याला एखादं काहीतरी मिळालं ते आपल्याला नाही मिळालं, बिग्रज. आणि सगळ्यात काय करायला आवडतं? सगळ्यात मला म्हणजे गायला. गायला? आणि तुला? मला सर्वात जास्त असे क्रिएटिव्ह थिंग्स बनवायला आवडतात. क्रिएटिव्ह थिंग्स का? मोठेपणी कोण होणार आहेस तू? आर्टिस्ट. आणि तू? डायरेक्टर. डायरेक्टर? हो. आणि आवडता हिरो कोण आहे? सलमान खान. शाहरुख खान. हिरोईन? हिरोईन मला ती आलिया भट. करीना कपूर. आवडता सिंगर? सिंगर तुम्ही. एकाच गोष्टीवर एकमत झालेलं आहे दोन मुलींचं, तुम्ही बघताय हे. बरं मला सांगा रानडेबाई, आधी तुम्ही, की कुठली गोष्ट तुला आपल्या सोसायटीतली, आपल्या समाजातली बदलावीशी वाटते? जे आपण पोल्युशन करतोय ते आपल्याला बदलायला पाहिजे, किंवा आपण जी घाण करतोय ते आपण सगळ्यांना. तू स्वतः कधी रस्त्यात वेफर्स खाऊन असं टाकलेस पाकिट? नाही, कधीच नाही. नक्की नाही? कधीच नाही. तुला काय वाटतं? सोसायटीमध्ये म्हणजे माझ्या तरी सोसायटीमध्ये भरपूर जण असे स्पिटिंग वगैरे करतात आणि म्हणजे कचरा पण पडलेला असतो तो उचलायला. हे मला फार पटलं की सगळ्या शाळेंमधली मुलं हे सांगतात की रस्त्यावर थुंकू नका आणि घाण करू नका. तर तुम्ही त्या कॅमेऱ्यात बघून सांगा की ओ काका रस्त्यावर थुंकू नका, रस्ता घाण होतोय. तर सांगा, ओ काका रस्त्यावर थुंकू नका, रस्ता घाण होतोय. मधली सुट्टीतला माझ्यासाठी एक अत्यंत सुंदर क्षण आज आहे, कारण स्वतःच्या मुलांशी मधली सुट्टीमध्ये गप्पा मारणं हा फार वेगळा योग आहे. म्हणलं तर खूप गोड आहे आणि म्हणलं तर थोडं अवघडही आहे, कारण इतर मुलं जेव्हा आपल्या आईवडिलांविषयी, आपल्या घराविषयी बोलतात तेव्हा मी थोडीशी मजा घेतो की बघू काय बोलतायत. आता आज हे काय बोलतायत, माझी परीक्षा आहे, बघूया. तर शुभू आणि नन्नू, तुम्ही मला सांगा, तू आता शुभू इतकी गाणी गायलीस आता, हो की नाही? पिक्चरमध्ये चिंटू पार्ट 1 मध्ये गायली, आता पार्ट 2 मध्ये पण गातोय, अल्बम मध्ये पण अगोबाई डगोबाई मध्ये गायलं. तुझं सगळ्यात आवडतं गाणं कुठलं आहे? चिंटू मधलं माझं वानरवेडे वॉरियर्स. आणि तू एकटी एकटी घाबरलीस ना, तू तुझ्या आई बरोबर म्हणलंस, हो की नाही? मग तुला जास्त मजा आली का ते गाणं म्हणायला? हो, कारण की आम्ही कधीच आई बरोबर गायलो नाहीये. हो ना. आणि नन्नू, तुला दादाचं सगळ्यात कुठलं गाणं आवडतं? वानरवेडे. वानरवेडेचं आवडतं तुला? पण तुझी सगळ्यात मोठी फॅन कोण आहे सांग? हीच ना. मग आता आपण तिला विचारूया, पण तू मोठेपणी कोण होणार आहेस ग नन्नू? डॉक्टर. आता तुम्ही दोघं कार्यक्रमाला नेहमी येता हा, आणि दमलेल्या बाबाची कहाणी बाबा गातो आणि सगळी लोक रडतात. का रडत असतील रे? तर शेवटी कडवं आहे ना ते, तुझ्या जगातून बाबा हरवलं का ग, ते कडवं आहे ना, त्याला लोक खूप रडतात. का पण? काय त्या गाण्यात काय सांगितलंय? की सगळ्या बाबांना वाटतं की ते कधी त्यांच्या मुलांना भेटलेच नाहीये. भेटतच नाही तसं वाटतं ना? हं. हो ना. तुला काय वाटतं रे, की मी खूप जास्त बाहेर फिरतो? नाही. मग तू लहानपणी काय करायचं आठवतं का बाबा बाहेर जायला लागले? हो. काय? पॅन्ट धरायची तुझी आणि बॅग पकडायचं तुझी. बागेत जाऊन बसायचं असतो छोटा असताना. बरं मला सांग, तुझा सगळ्यात आवडता हिरो कोण आहे? हनुमान. तुझा? कृष्ण.
कृष्ण, हनुमान आणि कृष्ण देवभोळी मुलं आहेत माझ्यासारखी. ए बाबा, आता मधली सुट्टीत एवढ्या गोष्टी सांगतो हो की नाही, तुम्हाला सगळ्यात कुठली गोष्ट आठवते? चिंकीची. काय? चिंकीची. चिंकीची. कारण चिंकी म्हणून मी हिच्याच सगळ्या गोष्टी सांगतो की चिंकी असं वेड्यासारखं वागते, तशी वेड्यासारखी वागते, मग तिला जरा तरी वाटतं की आपण वेड्यासारखं वागू नये. तुला कुठली गोष्ट इतक्यात आवडली होती रे घरी सांगितली? ती विसरभोळाची, हा. भूताची. आणि गाणं आता कुठलं शिकवलं होतं तुला इतक्यात? चिंटू 2 मधली ती प्रार्थना. सावरकरांच्या गोष्टीतलं तुला काय आवडलं होतं सगळ्यात जास्त? त्याच्या बोटीतून खाली उडी मारतात आणि पळून गेले ना. हो. मग तुला कुठलं गाणं शिकवलं होतं? 1-2 ओळी ऐकव ना सावरकरांचं. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा नेमजसीने. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे काय रे? परत कुठे घेऊन जायला सांगितलं? माझ्या देशात. माझ्या देशात. सगळ्यात देश कुठला आवडतो तुम्हाला दोघांना? आपलाच, तुला? इंडिया. इंडिया. आता न्यू इयर आता येणार आहे बरं का, 2013 येणार आहे ना. तुम्ही मला सांगा की एक निरोप सांगायचा आईला हां आणि एक बाबांना. न्यू इयर मध्ये तुम्हाला काय आई बाबांकडनं हवंय? तर आधी मला सांगून टाका बाबा. चला, काय माझ्याकडनं आधी शुभू सांग बाबा. दादा? सारख्या रात्री नवीन नवीन गोष्टी सांग. त्या आता मी सांगतो एवढं असल्यापासून तुला, पण मी तुम्हाला वाटतं तू 10वीत जाईपर्यंत तुला रोज एक गोष्ट सांगेन. आणि तुझं काय म्हणणं आहे? बाबाला काय सांगायचंय? तू सारखं गावाला जायचं नाही. आणि गोष्ट पण सांगणार. ओके. आणि आता आईला काय सांगायचं? आम्हाला सारखं सारखं शाळेत पाठवायचं नाही. म्हणजे सारखं सारखं संडे असलं तरी होमवर्क करायला लावायचं नाही. सध्या असं तरी होमवर्क करायला लावायचं नाही. आणि तुला काय सांगायचं आईला? कुठे गेलं तरी मला घेऊन जायचं. काय माझ्या आमच्या बाळाच्या मागण्या बघा. मी सारखं गावाला जायचं नाही, आईनी कुठे गेली तरी घेऊन जायचं. पण मला आता मी जसं म्हटलं की हा फार अवघड क्षण आहे माझ्यासाठी, कारण इतरांच्या मुलांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं कदाचित हे मधली सुट्टीतला एक उद्देश होता, पण आज स्वतःपर्यंत काहीतरी खूप खोल पोचलंय असं वाटतंय. आज इथे प्ले ग्रुप पासून ते 6वी-7वी पर्यंतची मुलं आहेत आणि खरंच असा विचार केला की कुठली गोष्ट कोणाला आवडावी म्हणून आपण सांगतो. छोट्यांची वेगळी गोष्ट, थोड्या मोठ्यांची वेगळी गोष्ट. तर असं काही नसतं. मला असं वाटतं की चांगली गोष्ट ही कुठल्याही वयात तितक्याच चांगल्या पद्धतीने तुम्हाला पकडते, तुमच्या मनामध्ये रुजते. त्यामुळे ही गोष्ट ऐकायला आज अगदी छोटी पिल्लं पण आहेत आणि थोडेसे मोठे झालेले दादाताई पण आहेत. तर बघूया या गोष्टीवर कोण काय बोलतंय. सगळ्या तयारात गोष्ट ऐकायला? एक छोटं गाव असतं. त्या गावामध्ये एक नदीकाठी एक छान घर असतं टुमदार, आणि त्याच्यामध्ये एक माणूस राहत असतो जो खूप छान गाणारा असतो. तो रोज सकाळी उठून ना डोळे मिटून 2 तास गात असतो. आणि तो गायला लागला की काय काय होत असतं माहितीये, की अशी वाळलेली खराब झालेली पानं झाडाची ना ती परत हिरवी होत असतात. सगळे पक्षी येऊन त्याच्या खांद्यावर बसत असतात. आजारी माणसं असतात त्यांना पण छान वाटत असतं. सगळ्या गोष्टीमध्ये निसर्गामध्ये सगळे बदल होत असतात. एकदम छान 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 सगळं. जे एकदम झाडावरची फळं जी अशी बिचारी आता खराब होणार की काय असं वाटतं, ती पण परत छान ताजी होतात. असं त्याच्या गाण्यानी ना एकदम छान फरक पडतो सगळ्यांना. सगळे रडणारी मुलं ती पण हसायला लागतात. तुमच्यासारखे होतात एकदम सगळे, एकदम छान छान हसणारे. असं रोज घडत असतं. त्याला काहीच माहिती नसतं, कारण तो डोळे मिटून गात असतो. त्याला फक्त एवढं कळतं की आपल्या खांद्यावर पक्षी येऊन बसतात. एक दिवस काय होतं, एका शहरातनं एक माणूस येतो. तो त्याच्या शेजारच्या घरातच राहायला उतरतो आणि तो बघतो की अरे हा गायला लागला आणि काय झालं, सगळे पक्षी येऊन बसले त्याच्या खांद्यावर आणि फळं चांगली झाली, झाडाची पानं सगळी खराब होती ती परत हिरवी झाली. तो रोज बघतो की अरे हा जादूगारच दिसतो. एक दिवस बघतो, 2 दिवस बघतो, 4 दिवस बघतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे आपण याचा काहीतरी उपयोग करूया. आणि मग त्याला तो स्वतःच्या गावाला घेऊन जातो बरं का. मग तो काय प्लॅनिंग करतो की आता याला गायला बसवूया, सगळ्या न्यूज चॅनल बिनलला बोलवूया आणि त्यांना गंमत दाखवूया की हा गायला लागल्यावर झाडं कशी छान झाली, पक्षी कसे येऊन बसतायत. आणि मग छान छान पक्षी आले तर ते पकडूया. कोणी आजारी माणसं असतील हॉस्पिटलमधली, त्यांना इकडे आणून ठेवूया, ते बरे झाले की त्यांच्याकडनं पैसे घेऊया. असं तो सॉलिड प्लॅनिंग करतो. सगळ्यांना बोलवतो, सगळ्या पेपरच्या माणसांना, सगळ्या न्यूज चॅनलच्या माणसांना, की याची एक मोठी बातमी करूया आपण की जादूचं गाणं. सगळीकडे मोठे मोठे पोस्टर लावतो, होर्डिंग्स लावतो
याला काहीच माहिती नाही बिचाऱ्या या गावातल्या माणसाला की असं काहीतरी आपल्या नावावर चाललंय तिकडे. आणि तो गायला बसतो. आता तो गायला बसतो याच्यानंतरची गोष्ट तुम्ही पूर्ण करा, वेगवेगळी बघू. एक तर तुमचं डोकं कुठे कुठे जातंय. मला वाटतं की जेव्हा तो गायला सुरुवात करतो तेव्हा काहीच होत नाही, कारण की तो स्वतः करता करतो, पण जो हा शहरातला माणूस असतो तो त्याचा फायदा करून घेत असतो. मला असं वाटतं की हे जे सगळे न्यूज रिपोर्टर्स वगैरे आहेत ते सगळं लिहायचं, रेकॉर्ड करायचं सगळं विसरून जातात आणि त्याच्यासमोर येऊन सगळं ऐकत बसतात. हा, हे छोट्यांपैकी कोणी बोलत नाहीये इथे. हिला दे. मला असं वाटतं की तो असं गाताना सगळे पक्षी बसतात आणि मग ते पेपरात शूटिंग करत पेपरात छापतात. हा, म्हणजे हिचं म्हणणं की तो गातो, नेहमीप्रमाणे पक्षी येतात आणि ते पेपरात छापतो तो माणूस की पक्षी येऊन खांद्यावरती बसले आणि न्यूज मध्ये दाखवतात. हो ना. मला असं वाटतंय की ज्याचा तो फायदा करून घेणार असतो तोच सगळं विसरून त्याचं गाणं ऐकायला लागतो. त्या दुसऱ्या माणसाने तिकडे कुठेतरी CCTV कॅमेरा लावला असेल आणि वेगळीकडे कुठेतरी तो काय करतो असं बघत असेल तो. म्हणजे त्याला पण असं वाटतं की एकदम सस्पेन्स काहीतरी लपून लपून बघत असेल. आता बस, आता आपण याच्यावर मी सांगतो तुम्हाला, मग आपण परत याच्यावर गप्पा मारूया. आता या गोष्टीचा शेवट मला जो वाटतो तो कसा आहे की तो गायला लागतो, सगळे तयार होतात, काही घडत नाही, नुसतं गाणं होतं, ना पक्षी येतात ना प्राणी येतात ना झाडामध्ये बदल होतो. आणि मग या माणसालाच विचार तो करतो, जो फायदा करून घेणारा माणूस असतो तो, की असं का झालं असेल. तो त्याला परत त्याच्या गावात नेऊन बसवतो आणि तिथे लांबून त्याचं गाणं ऐकतो आणि मग बघतो परत पक्षी येऊन बसतात, परत सगळं छान होतंय. याचा अर्थ हा जेव्हा छान चांगल्या मनाने एकटा गातो तेव्हा या गोष्टी घडतात. पण कोणीतरी त्याच्याकडनं काहीतरी करून घ्यायला जातं, काहीतरी त्याचा फायदा करून घेतं, तेव्हा या गोष्टी घडत नाही. ओके. तर मग तुम्ही पण असं होतं की नाही की आपण ड्रॉइंग शिकतो, आपल्याला वाटतं की चला आता आपण आर्टिस्टच व्हावं का, असं तुम्हाला किती वेळा वाटतं का तुम्ही नुसतं आनंदासाठी शिकता? मी जेव्हा गातो स्टेजवर तेव्हा मला पण खूप मजा येते. मग दुसऱ्याने गायला सांगितलं तर आपल्याला गायला पाहिजे असं वाटतं ना तुला? त्यांनी रिक्वेस्ट केली तर गायला पाहिजे. रिक्वेस्ट केली तर गायला पाहिजे. किती वेगळा पॉईंट आहे की नाही, की इफ समवन रिक्वेस्ट यू तर तुम्ही गायला पाहिजे. पण तुम्हाला जर कोणी कंपल्सरी प्लॅन करून गायला लावलं तर तुम्ही जरा विचार करायला पाहिजे की हा काय फायदा करून घेतोय. तुम्ही असं कधी कुठे गेलात आणि तुम्हाला असं कळलं की हा ना आपल्याला उगीच काहीतरी फायदा करून घेण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लावतोय, असं झालंय का तुमच्या आयुष्यात? मी त्या दिवशी एक्झिबिशनला गेलो होतो आणि तिकडे मी माझं चित्र दिलं होतं. म्हणजे मित्र पण आला होता आमच्याबरोबर बघायला. तर तो म्हणाला हे चित्र एक्झिबिशनवरनं परत आलं की मला देशील का. तर मी म्हटलं मला आधी वाटलं की काही प्रॉब्लेम नाही आहे, पण नंतर जेव्हा मी त्याला चित्र द्यायला गेलो तेव्हा मला त्याच्या चेहऱ्यावरनं कळलं की याला चित्राचा काहीतरी फायदा करून घ्यायचा. म्हणून मी त्याला विचारलं खरं खरं सांग मी देतो तुला चित्र. तो मला म्हणाला मला चित्र नुसतं नकोय, मी त्याचे प्रिंट वगैरे काढून स्वतःच्या एक्झिबिशनमध्ये लावून. हा, एकदम करेक्ट सांगितलं यांनी. अजून कोण बोलणार आहे? जर आपण कोणतंही काम मनापासून केलं तरच ते चांगलं होतं, मनापासून केलं तर चांगलं होतं. त्याचा दुसरा पॉईंट असा पण आहे की आजकाल पेरेंट्स सगळे त्यांना पण सारखं टेन्शन असतं की तुमचा मुलगा गाणं शिकतो का, तुमचा मुलगा गिटार शिकतो का, तुमचा मुलगा हे करतो का. मग ते पण कधी कधी कंपल्सरी करायला लावतात की नाही तुला गाणं शिकायलाच पाहिजे. तुम्हाला वाटतं का की पेरेंट्स वर कोणीतरी प्रेशर आणतं म्हणून मग पेरेंट्स पण मुलांना सांगतात की नाही तुला कंपल्सरी काहीतरी शिकायलाच पाहिजे, असं कोणाला वाटतं? एवढ्या सगळ्यांना वाटतं? याला दे. येलो. आईने मला पियानो शिकायला खूप फोर्स केलाय. कारण काय तुला आवडतं की नाही? पण मला पियानो शिकायला आवडत नाही. मी आईला म्हणलं की मला गाणं शिकायचंय, पण आईने मला पियानो शिकायला फोर्स केला. माझी आई म्हणली की तिची एक मैत्रीण आहे, तिची मुलगी पण डान्स क्लासला जाते. तर माझी आई म्हणली की तू तिच्याबरोबर जा डान्स क्लासला आणि जर तुला पण चांगलं येईल. पण मला खरं तर डान्स आवडत नाही. ही गोष्ट तुम्हाला याच्यासाठी सांगितली एक की तुम्ही कुठली गोष्ट शिकताना ना मजा घ्या त्याची. हा सारखं टेन्शन घेऊ नका की आपण आता सिंगर झालो तर मग आपण कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला पाहिजे का, आपण डान्सर झालो तर कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला पाहिजे का, ड्रॉइंग केलं तर आपलं एक्झिबिशन व्हायला पाहिजे का. तर ते तुम्ही चांगलं केलं तर आपोआप होईल. हां, पण त्याच्यासाठी यू डोंट हॅव टू रन त्याच्या मागे. आणि दुसरी गोष्ट
एखादी गोष्ट फायद्यासाठी करायला गेलात तर ती गोष्ट खूप कमी वेळा मिळते. आणि ज्यांना बोलायला मिळालं नाही त्यांच्यासाठी अजून एक मॉरल सांगतो की आयुष्यामध्ये पटकन हात जो वर करतो त्याला त्याचं म्हणणं मांडता येतं. कधी कधी जो हात वर करत नाही त्याचं मनातच राहतं. नमस्कार, मी अमृता सुभाष. मधली सुट्टीमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. बुचकळ्यात पडल्यात? ठीक आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. सरप्राईज. उचल 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 फोन उचल. अरे काय काय हो, तुझा भाऊ असा नेहमीच उशीर करतो का पोचायला? नाही खरं. मग आज काय खास दिवस आहे की तो उशीर आलाय? काय तुमचा मित्र कुठे आहे? मला तर वाटतं नेहमीच तो असं उशीर करतो. अच्छा, म्हणजे ही बहीण आहे त्यामुळे त्याची बाजू घेते आणि तुम्ही मित्र आहात त्याच्यामुळे तुम्ही खरं बोलताय असं मी समजू का? पण एनिवे, तो येईपर्यंत मला एक विशेष प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे, त्याचे शाळा मित्र म्हणून. तुमचा मित्र आम्हाला एक अतिशय शांत, मनमिळाऊ असा, अरे हसू लागले हे, एक मिनिट मला माझं वाक्य पूर्ण करू दे, असा एक कलाकार म्हणून परिचित आहे. पण तुमचं त्याच्याविषयी जर 2 मी संज्ञा दिला तर तो कुठल्या बाजूला आहे? अभ्यासू, दंगेखोर? दंगेखोर, खट्याळ, येट सेन्सिटिव्ह. काय तुम्ही बुचकळ्यात पडल्यात की मी इथे काय करते एकतर हे तुम्हाला कळत नसेल. आणि हा दंगेखोर, खट्याळ, येट सेन्सिटिव्ह माणूस कोण आहे याविषयी तुमची उत्सुकता ताणली गेली असेल. लवकरच 100 वर्ष आयुष्य त्याचाच फोन असणार. येस, हॅलो, हां, तुझ्या वर्गात ये. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. येस, सरप्राईज. हे काय, याला काय अर्थ आहे? माझी आयडिया माझ्यावर. हो, खूप बरं झालं तू आलास, कारण गेले मधली सुट्टीचे इतके सगळे एपिसोड्स तू आम्हाला आमचं लहानपण दिलेलं आहेस. आज तुला तुझ्या लहानपणातले काही अप्रतिम क्षण देण्यासाठी तुझी मित्रमंडळी इथे हाजीर आहेत. प्लीज भेट सगळ्यांना. आम्ही एवढं फॉर्मल वागू शकत नाही की. अरे, तू यायच्या आधी तुझ्याविषयी एक वाक्य चांगलं बोलायला लावलं तर कुणीही बोललं नाही आणि हसत बसले रे आपसात. याला शाळेतले मित्र म्हणतात. Correct. कारण मी खरं सांगू का, मी आणि डॉक्टर अनिरुद्ध जोशी, नेत्रतज्ञ, आम्ही दोघांचं फॉर्मल वाक्य बोलायला गेलं की दोघं जण असे चेहरे करायचो. आणि विशेषतः लग्नात गेल्यानंतर लोक जे बोलतात ना, म्हणजे त्याच्याकडे माहिती नव्हतो आणि मी असे मिळून बोलतो. प्लीज प्लीज आम्हाला तो जरा परफॉर्मन्स. म्हणजे लग्नात असे गेले की पहिलं वाक्य ऐकतं ना, मेनू छान होता आणि माणसं आपल्याला चांगली मिळाली. हॉल असा निवडला होता की पार्किंग सगळ्यांना मिळालं व्यवस्थित. आणि खरं या निमित्ताने भेट झाली आणि तिला घेऊन इथं घरी आहे. आणि बोलावलेली सगळी माणसं आहेत. हे आम्ही सतत बोलत आणि कितीही झुंबड उडाली ना तरी गर्दी नाही झाली. बरोबर एका मागून एक माणसं. जर लग्नात हीच वाक्य ज्याला हे अर्थ नसतो ना, पण असं एक मनापासून ती वाक्य बोलायची. आम्ही ना, आम्हाला सगळ्यांना असं ते फॉर्मॅलिटी आणि त्याचं खूप कंटाळा आहे. त्यामुळे आता पण बघितलं का आम्ही असं कसं आहे तू वगैरे असं नाही भेटू शकत. पण सलील, मधली सुट्टी या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच हे आहे असं मला वाटतं की आम्ही सुद्धा जेव्हा या कार्यक्रमांमधून आलो कुणीच फॉर्मल राहूच शकत नाही या कार्यक्रमात. हीच त्याची खासियत आहे असं मला वाटतं. पण मला सलील विषयीच्या काही आठवणी, म्हणजे मी मगाशी असं मी अरे म्हणायला गेले त्यांनी मला वाक्य पूर्ण नाही करून दिलं की सलील आम्हाला एक मन मिळावू, शांत, तर ते हसायला लागले एकदम. बरं, एकदा ते सलील कोणी याच्यापैकी मला म्हणजे कदाचित आता सिद्धी किंवा इथे केतकी येते मला कदाचित सलील वगैरे म्हणते, पण सलील ह्यांच्या तोंडात मी गेल्या अनेक वर्ष ऐकलेलं नाही. मग ते सल्या जे पहिलीपासून ते सल्याच आहे. पहिलीपासून तुझ्या बरोबर हे सगळे पहिलीपासूनच आहेत. आणि आता हे सगळे खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर सॉफ्टवेअर मध्ये तो ऑप्थल्मॉलॉजिस्ट आहे, फार मोठी मोठी माणसं आहेत ती. एक नक्की की आमच्यात सर्वात कमी इन्व्हेस्टमेंटवर सर्वात जास्ती पैसे मिळवणारा हा माणूस. एक पेटी, दॅट्स ऑल ना. आम्ही अभ्यासाचं निमित्त करून माझ्या घरी जमायचो आणि ते एक अभ्यासाचं टाइम टेबल करायचो की आता उद्यापासून अभ्यास, आणि मग हा पेटी वाजवायला सुरुवात करायचे. तर माझे आई वडील, हो, माझे आई वडील असे खोलीच्या बाहेरनं ऐकत असायचे ह्याची पेटी, आणि आत येऊन एकच वाक्य म्हणायचं, अरे कशाला शिक्षण करतोस, तुझ्या हातात एवढं आहे, तू कशाला शिक्षण करतो. पण फायनली त्यांनी शिक्षण पूर्ण करून शेवटी तेच केलं. मला याचं वाक्य फार
गोड वाटतं. माझ्या आईला एकदा म्हणलं होता की म्हणलं आता काकू काय बरं आहे हो. मला रोज एक नवीन काहीतरी दुर्बीण घ्यायला लागते, सतत इन्व्हेस्टमेंट. तुम्ही एकदा लहानपणीची पेटी घेऊन दिली त्याच्यावर आता बरं चाललं. हो पण ग्रेट, तुझं त्याचं वाक्यच मला ते आवडलेलं आहे. पण हे जसं म्हणतात तसं सलील घरात पण म्हणजे आता त्याची बहीण म्हणून तू त्याच्यावर लहान आहेस ना? हो, मी त्याच्याहून 3 वर्षांनी लहान आहे. हा, मग काय माहितीये ना, मी पण आता घरातली मोठी माझ्याहून माझा भाऊ पण लहान आहे. तसं हा दादागिरी किती करायचा तुझ्यावरती, म्हणजे मी जसं ताईगिरी केली असेल तशी यांनी दादागिरी कितपत केली? अगदी प्रामाणिकपणे सांगितलं तर कधीच दादागिरी केली नाही. मनापासून तुझ्याविषयी बोलतोय. एक्झॅक्ट 3 वर्ष लहान आहे. म्हणजे आमची बर्थ डेट पण सेम आहे, 6 ऑक्टोबर. आणि काय हो, आमची सेम बर्थ डेट आहे. 3 वर्ष फक्त ती लहान आहे. तर मी 4थीत आणि ती 1लीत, जसे आम्ही पहिल्यांदा शाळेत एकत्र होतो. आणि मला आठवतंय मी रोज तिच्या वर्गात जायचो आणि सगळ्यांना असं, माझ्या बहिणीला कोणी त्रास द्यायचा नाहीये. आणि तिला पण आठवत असेल 100% की खरंच जेव्हा मी शाळेत 1लीत आले तेव्हा मला थोडी भीती वाटत होती, नवीन शाळा. पण सलील आहे 4थीत, वरच्या मजल्यावर त्याचा वर्ग होता. काही लागलं तर तो येईलच असं. खरंच तो 3-4 दिवस पहिले यायचा, रोज मधल्या सुट्टीत विचारायचा ठीक आहेस ना, मैत्रिणी वगैरे त्रास देत नाहीत ना? मैत्रिणी त्रास देत नाहीत म्हणजे? 4थीत किती निरागस होतो माहिती. हो का? आणि मी खरं सांगू का, 4थीत आम्हाला शाळेमध्ये ज्या बाई होत्या ना, ते पण असं होतं ना की ते नुसतं शिक्षक नव्हते. म्हणजे ते मला आठवतंय आसावरीला मेनिंजायटिस झाला होता, आजारी होती. तर आमच्या शाळेतल्या बाई तिला घरी शिकवायला यायच्या शाळा संपल्यावर. हो, इतकं प्रेम आमच्यावर, आमच्या भावंडांवर खरंच त्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. पण मग अशा तुझ्यावर प्रेम करणाऱ्या प्राथमिकच्या एक बाई आलेल्या आहेत, त्यांना आपण तुला भेटायला बोलवूयात का? प्लीज बोलूया. नक्कीच ना. बाई, प्राथमिक मधला आम्हाला सलील म्हणजे कसा होता, अभ्यासू होता असं सगळ्यांनी सांगितलंच आहे. तुमचं काय मत आहे त्याच्यावर? शांत, अगदी गंभीर असा होता. हो. पण बाई, एखादी खास अशी काही आठवण किंवा त्याच्या गाण्याची आवड लहानपणापासून होती का हो त्याला? हो, 1लीत असताना तो पेटी वाजवायचा. मग बाकीची मुलं सगळी त्याच्या भोवती बसायची. अरे सलील हे वाजव रे, सलील ते वाजव रे. एक सांगू का, सलील त्यावेळेला मी सोमनबेनला म्हटलं की याचा कार्यक्रम टीव्हीवर आहे, मी फळ्यावर लिहू का? बाई म्हणाल्या ली की, काय हरकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी जे पालक आले, कुठे सलील, कुठे सलील, का आनंद झाला मला त्यावेळेला. पण आज तुम्हाला कसं वाटतंय? पण आता मला इतका आनंद झालाय, बस देव काय भेटतो, देव नाही भेटला तर चालेल, पण मला सलील भेटला. क्या बात आहे. शाळेची अटॅचमेंट कशी असते, मला आता एकदम आठवलं की मी आणि सिद्धी अनेकदा मॉनिटर्स असायचो. सगळ्यांची प्रगती पुस्तकं आणि कॅटलॉगवर नावं वाचून आम्हाला दोघांना आज एक वर्गातल्या सगळ्या मुला मुलींची संपूर्ण नावं पाठ आहेत. दाखवा. हा, म्हणजे असं एक गेम सारखं रे. मुलाचं म्हण, मी मुलीचं सांगते. अनिरुद्ध रवींद्र जोशी, अनघा शरद वैद्य, अनिरुद्ध गोपाळराव पंत, स्मिता पद्माकर चिरपुटकर, ज्ञानेश रावसाहेब सूर्यवंशी, आदिती श्रीकांत पिंगळे, राजेंद्र विनय कोल्हटकर, केतकी छबुराव गिरमे, शार्दूल हनुमंतराव, मधुरा अजय मुळे, सचिन विठ्ठल मोगम, अपर्णा विद्याधर वाटवे, सचिन वसंत सातव, सुप्रिया श्याम गुर्जर. मी यावर टाळ्यांचा कडकडाट करत आहे. बाप रे. आता मला गंमत झाली की प्रत्येक मुलाचं नाव येताना मला तो मुलगा या बाकावर दिसत होता. कोण कुठे बसायचं आणि कोण कसा असायचा शाळेमध्ये. मगाशी बाईने सांगितलं टीव्हीवर कार्यक्रम होता माझा. टीव्हीवर माझा कार्यक्रम होता त्या दिवशी संध्याकाळी माझे वडील देवाघरी, सेम डे. आणि ती तासावरीचा तेव्हा मॉन्टेसरीत होती, मी 2रीत होतो. तर तेच एक प्रोटेक्टिव्ह फिलिंग असतं आपल्या बहिणीबद्दलचं की आम्ही तिघं, मी, आई आणि आसावरी, हे इतकं क्लोज आजही युनिट आम्ही 3 जण आहोत. आणि तेव्हापासून तेच एक थोडंसं जास्त काळजी, म्हणजे आईला पण आमच्या दोघांची जास्त काळजी, मला हिची जास्त काळजी की नाही तिचा चेहरा आनंदी पाहिजे. कारण ती तर खूप लहान होती, मॉन्टेसरीत होती, म्हणजे तिला काही आठवणार नाही. पण माझ्यातला जो भाऊ होता तो तेव्हापासून, तो मोठा भाऊ आहे तो आजपर्यंत असे की त्याच्यात थोडा वडिलांचा फॅक्टर पण आहे तिच्याकडे बघ. ती गोड भाव आहेस तू की तू इतक्या लहानपणी तुझ्या पद्धतीने तू तिचे वडील व्हायचा प्रयत्न केला. प्रयत्न केल्यापेक्षा तसं व्हावं लागतं किंवा आपोआप आपण होतो. आपण मुद्दाम प्रयत्न करण्यात इतके मोठेच नसतो तेव्हा. हो रे, पण आपोआप होतं आपण. मला एक आठवण सांगायची आहे गाण्याविषयी. आम्ही सतत इव्हन मधल्या सुट्टीमध्ये सुद्धा आम्ही बाकडी वाजवत गाणी म्हणत बसायचो. हो, प्रत्येक मधल्या सुट्टीमध्ये आम्ही गाणी म्हणत बसायचो. तसंच एका मधल्या सुट्टीमध्ये आम्ही बुगडी माझी सांडली ग हे सगळी गाणं म्हणत होता आणि आम्ही बडवत होतो बाग. तर कुणीतरी एक बाहेर गुंड मुलगा होता, तो आत आला आणि सलीलच्या पोटामध्ये जोरात एक बुक्की मारली.
अरे गाणी कसली म्हणतोस, पोरी पटव पोरी असं म्हणून निघून गेला. मला लोकांनी एवढ्या माझ्या मार्गापासून ढळवायचा प्रयत्न केला, पण ते ढळलं नाही. तरी मला सांगितलं गाणी कशी म्हणतो, पोरी म्हणतो. म्हटलं नाही, मी गाणी म्हणतो. गाण्यावरनं मला गंमत सांगतो की ती जी सायकोलॉजी कशी असते. आमच्या शाळेत एकदा जयमालाबाई शिलेदार आणि कीर्ती शिलेदार चीफ गेस्ट म्हणून आल्या होत्या आणि मी काहीतरी गाणं गायलो आणि त्या मला म्हटलं तू खूप छान गातोस, तू माझ्याकडे शिकायला आहे. पण मी जसं म्हटलं तर काय एक सायकोलॉजी असते की ज्या काळामध्ये तुमचं लक्ष मेनू कार्डच्या डाव्या बाजूपेक्षा उजव्या बाजूकडेच जातं, असा एक काळ असतो. तर मी त्यांना पहिला प्रश्न विचारला, पण तुम्ही फी किती घ्याल सांग. तर त्या म्हटलं नाही रे, मला तुला शिकवायचंय म्हणून तू ये. आणि मला आजही इतकं छान वाटतं की ह्या जुन्या पिढीतल्या लोकांना संगीतावरच इतकं प्रेम होतं की कोणी चांगलं गाताना दिसलं की त्यांना शिकावं असं वाटायचं. तर मला जयमालाबाईंची पण खूप आठवण आली या शाळेत आल्यानंतर की, आणि मग आम्ही खूप वर्ष त्यांच्याकडे शिकलो. पण एक त्यातून गंमत सांगतो की मी नाट्यसंगीत 100% कॉन्सन्ट्रेट कधीच करू शकलो नाही, 98% कायम. कारण त्यांच्या घरी 2 पॉमेरियन कुत्रे होते आणि मला कुत्र्यांची प्रचंड भीती वाटते. आणि आम्ही साधारण म्हणजे जय शंकरा गंगाधरा असं म्हणेपर्यंत एक पॉमेरियन कुत्रा इकडे वाज घ्यायचा की आम्ही असं सतत अस्वस्थ होतो की आम्ही उभंच असायचो अर्धा वेळ बहुतेक त्यांच्या खुर्च्यांवर. मग दोघंही खूप घाबरट कुत्र्याच्या बाबतीत, दोघेही आम्ही त्यांच्या सोफ्यावर चढून उभे राहायचो. असं नाट्यसंगीत होत नाही की मध्ये मांडी घालून बसतात सोफ्यावर चढून उभं राहिलंय. त्यामुळे कदाचित मी नाट्यसंगीत गायक झालो असतो, पण त्या कुत्र्यांनी मला लाईट म्युझिक तुला म्हणजे भावसंगीतात मी आलो याचं कॉन्ट्रीब्युशन कदाचित त्या 2 कुत्र्यांचं बऱ्यापैकी आहे. वा सलील. पण आता आपण थोडं तुझ्या हायस्कूलकडे येतो आहोत. तर अजून एक तुझे गुरुजन तुझ्या हायस्कूलमध्ये जरा वेगळ्या आठवणी सांगायला इथे आलेले आहेत, तर त्यांना आपण बोलवूयात का सगळ्यांनी मिळून. या आमच्या फाटकबाई, आमच्या विमलाबाई गरवारे मधल्या, आणि या मला खूप स्पर्धांना वगैरे घेऊन त्याच्या मला अगदी खूप आठवतं. तुम्हाला असं खास काय आठवतं याचं, म्हणजे आता तो मोठा झालाय जेव्हा आम्ही त्याला आता हायस्कूल मधला तो बघतो आहोत आता. फ्लॅशबॅक मध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला छोटासा पहिलीतला गोड सलील, तर आता हायस्कूल मधला सलील हा फ्लॅशबॅक तुम्ही सांगा. आधी एक तर आमच्या शाळेमध्ये संगीत विषय नव्हता आणि दरवर्षी नाट्यसंगीताच्या स्पर्धा रविवार सकाळ नाट्यसंगीत स्पर्धा असायच्या. आणि त्यामध्ये भाग घ्यायला मला मुलं शोधावी लागायची, कारण संगीत विषय नसल्यामुळे माझा कोणाशी कॉन्टॅक्ट व्हायचा नाही. त्यामुळे मी शोधायची मुलं. तर मला सलीलचं नाव कळलं आणि तो सकाळच्या शाळेत असल्यापासून मी त्याला शोधत एकदा त्याला पकडलं आणि गाणं म्हणायला लावलं. आणि मग मला कळलं की हा तयारच मुलगा आहे. त्यामुळे मी दरवर्षी त्याला स्पर्धेत भाग घ्यायला लावायची. आणि 5वी ते 7वी मध्ये गेल्यावर तो एका स्पर्धेला त्यांनी नाव दिलं आणि त्याची तयारी आम्ही करून घेतली. तबल्यावर प्रॅक्टिस वगैरे सगळी झाली होती. आणि स्पर्धेच्या दिवशी मी शाळेत आले आणि आता घेऊन जायचं सलीलला. तर त्या दिवशी काही सलील आला नव्हता, कारण आदल्या दिवशी सुट्टी आली होती. त्यामुळे तो बहुतेक विसरला असं मला वाटलं. आणि मग मी जरा वाट पाहिली. मी म्हटलं आपल्या शाळेचा नंबर तर घालवायचा नाही, पण सलील भाग घेणार म्हणजे नंबर येणार पाहिजे. त्यामुळे मी तिला चटकन एक ऑफिसमध्ये गेले, त्याचा नंबर शोधून काढला, कारण तेव्हा फोनची वगैरे काही सोय नव्हती. त्यामुळे प्रभात रोडलाच राहत असल्यामुळे मला पटकन जाता आलं. बरोबर. आणि मी पत्ता शोधून काढला आणि त्याच्या घरी गेले आणि मग त्याच्या आईशी भेटून आम्ही त्याला शोधून काढलं. आणि मग त्याला मी स्पर्धेला घेऊन, तो क्रिकेट खेळायला गेला होता, आणि मग आम्ही त्याला स्पर्धेला घेऊन गेलो आणि तरी त्यांनी नंबर मिळवला, याचं मला खूप अभिमान वाटतो. आता मला बाईंनी सांगितलं हेही आठवलं की मी क्रिकेटच्या ड्रेसमध्ये नाट्यसंगीत स्पर्धेला गेलो. काय म्हणतोय? कारण हे काही डोक्यात नव्हतं की आता झब्बा घालून जायला पाहिजे. तर हेही मला कदाचित आता विचार करताना जाणवतं की महत्वाचं काय असतं तर गाणं असतं. हे बाकीचं सगळं पॅराफ्रेनिया, सजावट, कुर्ता महत्वाचा नसतो. तिथे जाऊन जर तुम्ही गाणार असाल तर तुम्ही गाताच. हे पण मला वाटतं तर मला हे खूप छान वाटतं त्या काळाचंच, की शिक्षकांनी शाळेच्या ऑफिसमधनं पत्ता शोधून घरी येणं. खरंच हेच मला आता ऐकताना खूप स्वतःला छान वाटलं. लकी आहेस. आणि मला सिनियर माझे आठवतात, शांभवी साठे डान्सर किंवा घनश्याम रानडे. ते मला काय करायचे, ऑफ तास त्यांना असेल ना की मला वर्गात ये रे जरा. पण तेच मला विचारायचं, तुम्ही असं करायचं की नाही? कारण सलील जर माझ्या वर्गात असता तर मी तर बाबा त्याचं गाणं ऐकायला इतकं आम्हाला आता आवडतं, तर तो वर्गात असता तर ही संधी आम्ही सोडलीच नसती. तर तुम्ही अर्थातच ही संधी सोडली नसणार काय ग? हा, तेच बाईंचं ऐकून मला तेच बोलायचं होतं की आम्ही त्याला खूप प्रॅक्टिस दिली प्रत्येक. आज तू जो काही आहे रियाज त्यांनी इथे करून घेतला. नाही, त्यातून माहितीये का, असा अंध्या म्हणजे अनिरुद्ध जोशी डॉक्टर, तो तर मला
असं पण आम्ही सगळे गायला मी एक तासभर गायला तर मला म्हणायचं आता काहीतरी असं मस्त गा ना तुम्ही एवढ्या वेळ काय गातोय. मला आठवतंय हा तर त्याला गाणं म्हणायला सांगायचा, आता शेवटी तो कधीतरी वैतागायचाच की गाणं म्हणायचे, तर हा त्याला मारायचा, म्हण चल गाणं म्हण, असं फटके मारून गाणं म्हणायला. नाही मी खरं सांगतो, पण अनिरुद्ध पंत ज्याला त्याच्याविषयी मला गंमत सांगतो की अनेक आपले गैरसमज असतात की अक्षर चांगलं म्हणजे आपण भारी. माझं अक्षर खूप शाळेपासून मला हस्ताक्षर स्पर्धेत पहिलं बिलं, आणि याचं अनिरुद्ध पंत याचं अक्षर अत्यंत घाणेरडं होतं. आणि नंतर आमच्या वर्गात आला अक्षर घाणेरडंच राहिलं, पण क तुकडी आणि क तुकडीत होतो. आम्ही तुकडीत तो क तुकडीत होता, पण नंतर तो तुकडीत आला आणि त्याला त्याचे 8वी ते 10वी एकाही परीक्षेत संस्कृतमध्ये मार्कच गेला नाही आपला. 100 पैकी 100. काय सांगतोय. आणि तो त्यांनी PhD केलं US मध्ये जाऊन वगैरे वगैरे. आणि मला खूप आनंद वाटतो या दोन माझ्या मित्रांबद्दल, ज्ञानेश आणि अनिरुद्ध पंत, की जे अमेरिकेत खूप छान सेटल झालेले असताना ते परत इथे आले सगळं सोडून. वा. आणि असं खूप मित्र आहेत की जे अजूनही तिथे आहेत. सगळ्यांना माझी खूप विनंती आहे की यार तुम्ही परत या. आज ह्या मैफिलीत तुम्ही पण सगळे हवे होतात. सो या चिमण्यांनो परत फिरा रे. खरंच तुम्हा सगळ्यांची आम्हाला खूप आठवण येते आहे इथे. तुम्ही इथे हवे होतात. आणि मित्रांनो खरं तर आज मला माझे शाळेचे दिवस परत मिळाले. परत या बाकावर बसलो विमलाबाई गरवारीमध्ये येऊन. तुम्ही पण तयार राहा, तुम्ही तुमच्या आठवणी कळवत राहा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे काय आहे, पण मनापासून सांगतो मला खरंच वाटतं की शाळेच्या नाटकात एखादी छोटीशी भूमिका परत करावी, निदान अशी भालदार चोपदारशी तरी. कारण बाकी सगळं परत मिळतं, पण शाळेतलं ते गॅदरिंग परत मिळत नाही. या शाळेची गॅदरिंग फार मोठं वैशिष्ट्य आहे, कारण 1670 मुलं सगळीच्या सगळी स्टेजवर येतात, वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या भूमिकेत दिसतात. या शाळेचं वैशिष्ट्य आहे. बघूया आपण गॅदरिंगची काय तयारी चालली मुलांची, आणि त्यापेक्षा 2 पावलं पुढे शिक्षकांची. I wish I could have one. Adab, young boy. Did you recognize me? Adab, sir. I am sorry. I failed to recognize. No, dear. Not your fault. It's just that I was away on a long trip across the world since my childhood. You might not remember me. I'm your uncle, Akhtar. Oh, really? Hello, uncle. शाळेतलं नाटक हा मला असं वाटतं आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय भाग असतो. कारण काही जण आठवून बोलत असतात आणि काही जण दुसऱ्यांचे डायलॉग पण फुटफुटत असतात. हे सगळं बघायला खूप गोड वाटतं, कारण याच्यातला निरागसपणा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर मी जरा याच्यातल्या अल्लाउद्दीनशी बोलतो. हाय, तुझं नाव काय रे? यश. किती छान काम करत होतास रे. तू सगळं पाठ झालंय का आता नाटक? हो. मग तू घरी किती वेळा करून दाखवलंस आईबाबांना? 5-6 वेळा. 5-6 वेळा करून दाखवलंस. तर तुम्हाला म्हणजे शाळेचं गॅदरिंग म्हणजे एनिवेच तसं लग्न सोहळा असतो शाळेच्या सगळ्या शिक्षकांसाठी, तर दरवेळी तुम्ही वेगळ्या आणता कुठून कल्पना म्हणजे या सगळ्या? मुलांना ज्या अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि आम्हाला पण लहानपणी ज्या वाटत होत्या की फेरी टेल्स, जनरली आम्ही त्याच घेतो गोष्टी. जितक्या इनोसेंटली मुलं परफॉर्म करत असतात त्याच्यापेक्षा थोडं जास्तच इनोसेंटली विंगेमध्ये शिक्षक परफॉर्म करत असतात. हा, तर त्याची तुम्हाला मजा तुम्ही किती घेता? मला असं वाटतं खूप मजा येत असेल. आम्हाला खूप मजा येते याच्यामध्ये, आणि सगळी ऊर्जा असते ती आम्हाला मुलांकडनंच मिळते. तुम्ही आता माधुरी टीचरशी बोलतो, तुम्ही प्रिन्सिपल म्हणून, कारण ही खूप छान गोष्ट आहे की सगळी शाळेतली म्हणजे एक अनेक मुलगा स्टेजवर येतो. आणि 1600 किती स्ट्रेंथ म्हणलं? 1670 मुलं स्टेजवर येणं, याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण एवढ्या कल्पना काढणं. सर्व शिक्षकांचं अभिनंदन आहे खरंच. आणि खरंच हे खूप अवघड असं काम आहे की सगळ्या मुलांना काहीतरी रोल द्यायचा, काहीतरी वाक्य द्यायची, आणि ते फोटोत दिसतील, आई वडिलांना आनंद होईल. कारण नाटक कसं होतंय, थोडी मुलं घेऊन उत्तम नाटक करण्यापेक्षा सगळी मुलं घेऊन जरा कमी त्याची क्वालिटी खाली आली तरी चालेल, परंतु सगळ्यांचा मुलांचा आनंद आणि त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच जास्त महत्वाचा आहे.
म्युझिक टीचर पण इकडे आहे. तुम्ही काय कसं मुलांना ट्रेन करता किंवा गॅदरिंगला काय निवडता नक्की? ऍक्च्युली आम्ही गाण्यातली मुलं निवडतोच, पण जी गाण्यात ज्यांना येत नाही त्यांना सुद्धा आम्ही घेतो. म्हणजे तो एक इतका ग्रेट एक्सपिरियन्स आम्हाला की अनुभव येतो आम्हाला की त्यांनाही आम्ही तयार करतो. त्याचा इतका प्रचंड आनंद होतो आम्हाला. जे रेग्युलर बाहेर क्लासेसला जातात त्यांना शिकवणं जरा सोपं काम आहे, पण ज्यांना येत नाही त्यांना तुम्ही म्हणता तसं एका पट्टीत आणणं जास्ती अवघड आहे. मुलांकडनं सजेशन असतात तुम्हाला की डेफिनेटली हे असं नका करू, असं करा, असं? अगदी अगदी. आणि समटाइम्स दे कम आउट विथ सो गुड सजेशन्स की आम्ही अरे नाही हा खूप छान करतोय, नाही नाही हे आपण इम्प्लाय करूया. आम्ही त्यांच्याकडनं खूप शिकतो, खूपच शिकायला मिळतं. शाळेचं गॅदरिंग हे मला असं वाटतं आपल्या मनात इतकं खोल रुजलंय की आजही मला आठवतं की मी हर हर महादेव हर हर महादेवशी 3दा तलवार बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की ती म्यानात अडकलेली आहे तेव्हा मी नुसतंच हात वर करून हर हर महादेव म्हटलं. आणि ही माझ्या आयुष्यातली फार गोड आठवण आहे. तुमच्या पण गॅदरिंगच्या आठवणी असतील, मला वाटतं थोड्या वेळा त्या आठवणीत रमूया. तुम्ही शहराकडचे आम्ही गावाकडचे, तुम्ही शहराकडचे आम्ही गावाकडचे, या दोस्तांनो गावी आमचा स्वागत तुमचे. तुम्ही शहराकडचे आम्ही गावाकडचे, तुम्ही शहराकडचे आम्ही गावाकडचे. हे कसले तुमचे खेडे सगळेच अडाणी वेडे, वीज नसे पाणी नसे, वीज नसे पाणी नसे, इतके सारे शांत कसे. गडबड नाही गोंधळ नाही, गडबड नाही गोंधळ नाही, गर्दी नाही वाहन नाही, कसला हो तुमचा गाव नाही मजाच काही राव. आम्ही शहराकडचे तुम्ही गावाकडचे, आम्ही शहराकडचे तुम्ही गावाकडचे. इतकी हुशार मुलं हातात सापडल्यामुळे एक नवीन गेम खेळावासा वाटतोय. हा गेम आहे एका शब्दाचा. एक शब्द दिल्यानंतर पहिली व्यक्ती एक वाक्य बनवेल, त्याच्यातला एक शब्द घेऊन पुढचं वाक्य, मग पुढचं वाक्य. विषय खूप बदलणं अपेक्षित आहे. एक राऊंड होईपर्यंत खूप वेगळाच विषय झालेला असायला हवा. तुम्ही सगळे रेडी आहात? सुरुवात मी जिच्यापासून करणार आहे ती रुमानी संदीप खरे. तर तिचा बाप एवढा माहिर आहे शब्दांशी खेळण्यात, आणि मला ज्याच्या शब्दांना चाल करायला सगळ्यात आवडते तिच्यापासून आपण सुरुवात करूया. शब्द आहे पोपट. पोपट हिरव्या रंगाचा असतो. हिरवा रंग पानांमध्ये पण असतो. एक पान माझ्या गच्चीमध्ये पडलं. गच्च्यांना रेल असतोय. रेलावरनं आगगाडी जाते. आगगाडीला कोल लागतो. बऱ्याच आगगाडींचे पाठीमागे चोर घुसतात. चोरांना पोलीस पकडतात. पोलीसकडे बंदूक असते. बंदुकीत गोळ्या असतात. मला गोळ्या खायला खूप आवडतं. गोळ्यांनी खूप दात किडतात. माझ्या दातांना क्लिप्स लावले आहेत. मी डोक्याला क्लिप लावली. डोक्यात मेंदू असतो. मेंदू वापरला की गणित सुटतात. न भांडता खेळल्यावर प्रश्न सुटतात. क्या बात है. प्रश्न सुटले की चांगले मार्क मिळतात. चांगले मार्क मिळाले की टीचर खुश होतात. गॅदरिंगला चांगली ऍक्टिंग केल्यावर माझ्यावर पण टीचर खूप खुश होतात. व्हेरी गुड. इथं टाळ्या वाजवा स्वतःसाठी. 2012 संपत आलं. खूप काही गोष्टी आपल्याला त्यांनी दिल्या, खूप गोष्टी हातातून निसटल्या. आता नवीन वर्षासाठी आकाशाकडे एक नवीन मागणं मागतोय. त्या सगळ्या छोट्यांच्या वतिरी यांच्यासाठी केलेली एक नवीन प्रार्थना त्या गगनासाठी. तुमची काहीतरी प्रार्थना असेल, तुमच्या काहीतरी अपेक्षा असेल नवीन वर्षाकडनं. काय तुमच्या अपेक्षा आम्हाला लिहून पाठवा. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. नसावी मनाला निशेची भीती, नसावी श्रमाला उन्हाची क्षिती, नसावी मनाला निशेची भीती, नसावी श्रमाला उन्हाची क्षिती. स्मरू दे अनभय हे विरुदे, आशा असू दे स्वप्नांची
आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे, नवे अर्थ दे. दीर्घयाची तिजाची हाजरे या विश्वाची, आम्ही लेकरे या विश्वाची, आम्ही लेकरे. मधली सुट्टी